कथासंग्रह गुलमोहर. लेखक व पु काळे. कथा गुलमोहर. विष्णुपंतांनी आपल्या हयातीत एक प्लॉट घेतला आणि दिवाकर पंतांना मरतेवेळी ते सांगून गेले, कोणत्याही परिस्थितीत हा प्लॉट विकू नकोस. मी यावर घर उभारू शकलो नाही. तुझ्या हयातीत स्वतःची वास्तू इथं उभी राहावी. तेव्हापासून दिवाकर पंतांनी एकच स्वप्न साकार होण्याचं वेळ घेतलं. जीवनातले सगळे आनंद, सगळं सौख्य याकडे त्यांनी पाठ फिरवली. ध्यानी मनी स्वप्नी ते आपल्या भावी बंगल्याचं काल्पनिक चित्र नजरेसमोर आणून त्यात सगळे व्यापताप विसरू लागले. या एका वेळापायी उभ्या आयुष्यात त्यांना दुसऱ्या व्यसनांची गरज भासली नाही, किंवा भासली असल्यास बंगलीला रक्कम कमी पडेल या भीतीनं त्यांनी ती केलेली नसावीत. आयुष्यात समंजस जोडीदार आणि गुणी संतती लाभली की धकाधकीची वाटचाल सरळ वाटते. निखारे सौम्य होतात, काट्यांची टोकं बोथट होतात आणि सारं कसं सोपं होऊन जातं. त्या बाबतीत दिवाकर पंत भाग्यवान होते. द्वारकाताई आणि एकुलती एक लेक उषा यांनी दिवाकर पंतांचं बंगलीचं स्वप्न जतन केलं. त्यांच्या इतकी त्यांच्या त्या स्वप्नाची काळजी घेतली, जपणूक केली. दिवाकर पंतांच्या त्या प्लॉटवर मात्र खूप लोकांचा डोळा होता. प्रत्येकाला तो निरनिराळ्या कारणांसाठी आवडायचा. कुलकर्णी त्याच्या आकारावर खुश होते. परांजपांना तो दोन्ही बाजूंना रस्ता होता म्हणून पसंत होता, तर देसाईंना समोरचा डोंगर दिसतो म्हणून तो प्लॉट आवडला होता. वडिलांची आठवण म्हणून दिवाकर पंतांना तो आवडला होता असं तर होतंच, पण त्याहीपेक्षा त्या प्लॉटमध्ये गुलमोहराचं झाड होतं म्हणून त्यावर त्यांची आणखीनच भक्ती जडली होती. प्लॉट खरेदी केल्यानंतरच्या त्यांच्या वर्ष वाढदिवसाला विष्णुपंतांनी आणि त्यांनी ते झाड तिथं लावलं होतं. वृक्षारोपणानंतर विष्णुपंत घरातून बाहेर पडलेच नाहीत. अनेक कारणांनी दिवाकर पंतांना सर्व झाडात गुलमोहर आवडतं होतं. हे झाड केव्हाही छान दिसतं. निळ्या निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ते जेवढ्या डौलानं शेंडे वर करून डुलतं तेवढ्याच श्रीमंतीनं काळ्याभोर पावसाळी ढगावर सुद्धा वैभवशाली दिसतं, भव्य वाटतं. दिवाकरांना त्या झाडापुढं सुरूची झाडं सौंदर्यहीन वाटतात. बर्फाच्या प्रदेशातील सुचिपर्णी झाडं तुच्छ वाटतात. ताजमहलच्या भोवती सुरूची झाडं लावणाऱ्या माणसाच्या बुद्धीची दिवाकर पंतांना कीव यायची. द्वारकाताईंना आणि उषाला घेऊन ते फिरायला जात ते नेहमी प्लॉटच्याच दिशेला. एकदा प्लॉट आणि त्याहीपेक्षा ते झाड एकदम पाहायचं आणि परतायचं हे ठरलेलं. गुलमोहराकडे बोट दाखवून, इथं आपली बेडरूम, हे तर त्यांनी किमान 1000 वेळा मायलेकींना ऐकवलं असेल. उषाही लाडात येऊन विचारायची, माझी खोली कुठे? तुला वेडाबाईला स्वतंत्र खोली कशाला हवी? जाशील लग्न होऊन नवऱ्याकडे. हो का हो, ती मग वडिलांना विचारायची. खरं आहे, पण मी तुझ्यासाठी बांधणार आहे स्वतंत्र खोली. घाबरतेस का अशी? माहेरी येशीलच की जाता येता. काय? हो, महिन्यातून 2दा. आणि खरोखरच उषा लग्न होऊन 500 मैलावर गेली तरी दिवाकर पंतांनी तिच्यासाठी स्वतंत्र खोली ठेवली बंगल्यात. स्वतःची बेडरूम त्यांनी ठरविल्याप्रमाणे गुलमोहरा शेजारी करून घेतली. आर्किटेक्ट सांजगिरी 10 वेळा सांगत होते, तुम्हाला तिकडं साऊथ वेस्ट ब्रिज मिळणार नाही. त्यावर तितक्याच वेळा दिवाकर पंत म्हणाले होते, चालेल, वारा नको एक वेळ, पण सकाळी सूर्यदर्शनाआधी हे झाड दिसायला हवं. कराग्रे वसते लक्ष्मी वगैरे वगैरे. नंतर दिवाकरांच्या या अट्टहासापुढे सांजगिरीचं स्थापत्यशास्त्राचं ज्ञान फुकट गेलं होतं. उराशी बाळगलेलं स्वप्न पुरं होण्याचे दिवस जवळ आले होते. घास हातात होता, हातातोंडाच्या जवळ येऊ पाहत होता. उषा चांगल्या घरी पडली होती. अपेक्षेप्रमाणे ग्रॅज्युटी फंडची रक्कम हातात पडली होती. प्लॅन्स आणि पर्सेप्टिव्ह सांजगिरी यांच्या असिस्टंटबरोबर आज पाठवून देणार होता. एवढी कुणाची वाट पाहताय? पाठीशी हात घेऊन येरझारा घालणाऱ्या दिवाकर पंतांना शेवटी न राहून द्वारकाताईंनी विचारलंच. आज जोशी यायचेत,
बंगल्याचा प्लॅन घेऊन. हो, विसरलेच बाई, कमरेला खोचलेला पदर सोडीत द्वारकाबाई म्हणाल्या. वास्तविक वयपरत्वे विसरण्याचा अधिकार माझा आहे पहिला. एरवी बायका नवऱ्याच्या हक्कावर अतिक्रमण करतात, तसं याही बाबतीत तू केलंस तर. द्वारकाताईचं काम घरात चालू झालं आणि दिवाकर पंतांच्या येरझारा पण पुन्हा चालू झाल्या. स्वतःच्या कामात दिवाकर पंत पुन्हा वाट पाहू लागले याचा द्वारकाताईंना विसर पडला. काही वेळानं ते लक्षात येताच त्या म्हणाल्या, प्रेयसी पण प्रियकराच्या पत्राची एवढी वाट पाहणार नाही. उषाचं लग्न झाल्यास दुसरा विचार तरी तुमच्या डोक्यात आहे का? तुला खरं सांगितलं तर राग येईल, पण खरोखरच तसं झालं आहे खरं. मी आता एक बंगला सोडून सगळं विसरलो आहे. ते न सांगता कळतंच आहे. बंगल्यापुढे तुम्ही उषालाही विसरलात. गेल्या 15 दिवसात तिच्याकडून बोटभर चिठ्ठी नाही. त्याचीही तुम्हाला काळजी नाही. वा, नाही? असं कसं? मी तिला मुळीच विसरलो नाही. परवाच संजगिरींना म्हणालो, उषा जरी परक्याची झाली असली, आमची राहिली नसली तरी तिला स्वतंत्र खोली हवी. तिला मोकळ्या हवेचं, सूर्यप्रकाशाचं वेड आहे. आता तू पाशील, मोठ्यात मोठ्या खिडक्या असलेली खोली ठेवली आहे तिच्यासाठी स्वतंत्र. जावई बापूंना म्हणावं, या आता, घरात महाबळेश्वर निर्माण केलंय. येरझाऱ्यात खंड न पडता दिवाकर पंत सांगत होते. त्यांच्यामध्ये येऊन उभे राहत द्वारकाबाई म्हणाल्या, पहा, पुन्हा आपल्या बंगल्याच्याच गप्पा. एक वेड संपलं की दुसरं. हात धुवून त्याच्याच मागे लागता. एकदा एक विचार तुमच्या डोक्यात ठाण मांडून बसला की त्याला हुसकताच येत नाही. असं कोण म्हणतं? स्वतःच्या स्वभावाचं बायकोच्या दृष्टिकोनातून चाललेलं परीक्षण दिवाकर पंतांना गमतीचं वाटू लागलं. कुणी म्हणायला कशाला हवं? मी पाहत आले की गेली कैक वर्ष उषाचं लग्न होईपर्यंत डोक्यात अहोरात्र लग्न. आता दुसरं काही नाही तर घर. म्हटलं आता तुम्ही जरा माझ्याकडे लक्ष द्याल, पण नाही, मलाही विसरलात. दिवाकर पंतांना हसू आवरेना. द्वारकादाईच्या जवळ जात ते म्हणाले, तुझ्यासाठी तर चाललंय सगळं. इतके दिवस माझ्या हट्टासाठी स्वतःच्या सोयीगैरसोयींकडे, चैनी मौजीकडे तू दुर्लक्ष केलंस. तुलाच कसं विसरेन मी? आता नवीन घरात फक्त तू आणि मी. बोलता बोलता दिवाकर पंतांनी द्वारकाताईच्या कमरेभोवती हात टाकीत त्यांना जवळ ओढलं. हात काढा कमरेचा. जळलं मेलं घर हे. प्रायव्हसी कशी ती नाहीच. नको त्या ठिकाणी खिडक्या. तेच म्हणतो, आता आपलं घर पाहिजे. घरात काय चाललं याची गंधवार्ता बाहेर लागायची नाही. प्रायव्हसीच प्रायव्हसी. अजून जोशी कसे आले नाहीत? पण तेवढ्यात दरवाजाची घंटा वाजली. दिवाकर पंतांनी दार उघडलं. या, 100वर 5. आता एवढ्यात तुमचा उद्धार केलात ना? चपला काढीत जोशींनी वाक्य पुरत. दोघंही मनापासून हसले. खुर्ची पुढे ओढीत दिवाकर पंतांनी जोशींना बसायला सांगितलं. खुर्चीवर न बसता जोशी चित्राभोवती गुंडाळलेली कागदं उलगडू लागले. दिवाकर पंतांनी लगबगीनं आत जाऊन द्वारकाताईंना बोलावून आणलं. चित्र पाहण्यासाठी दोघंही उत्सुक झाली होती. चित्राभोवतीचा कागद काढून घेत जोशींनी चित्र स्टूलवर ठेवलं. कागदाचा बोळा कुठं फेकावा यासाठी ते घुटमळले. तो बोळा दिवाकर पंतांनी आपल्या हातात घेतला आणि भान हरपून तो तिच्याकडे पाहत राहिले. संजगिरींनी आपल्या कौशल्याची कमाल केली होती. बंगल्यातल्या बारीक सारीक गोष्टी कागदावर मूर्तिमंत उतरल्या होत्या. खिडकीची डेकोरेटिव्ह जाळी, प्लॉट्स, फ्लॉवर बेड्स, 5 फुटी कॅनोपी आणि या सगळ्या लेआउटचा मानबिंदू असलेले ते गुलमोहराचं झाड. दिवाकर पंत बेभान झाले. स्वतःच्याच गुलमोहरातलं तांबडं फूल झाले. जोशींचं आणि बायकोचं अस्तित्व आणि स्वतःचं वय दोन्ही विसरून त्यांनी स्वतःभोवती एक गिरकी घेतली. द्वारकाताई न सांगता चहा टाकायला आत गेल्या. चित्र पाहूनच दिवाकर पंत गहिवरले. जोशी, तुमचा माझा फारसा जवळचा संबंध नाही आणि म्हणूनच काही मनातलं बोललो तर त्याची चर्चा तुम्ही कुठं करणार नाही. फार जवळच्या माणसाजवळ खरं बोलायची आणि भावनांचा कल्लोळ सांगायची सोय नसते हो. एवढंच बोलून ते थांबले. जोशी त्यांच्याकडे पाहत राहिले. जोशींच्या खांद्यावर थोपटल्यासारखं करीत दिवाकर पंत पुढे म्हणाले, फार फार ताण सहन केला आयुष्यभर या एका वेडापायी. कुणाचीच हौसमौज होऊ शकली नाही या घरात. पण ही अत्यंत समजूतदार
आणि उषा सोनं होती, सोनं. दोघींनी कधी अवाक्षर काढला नाही, काही भासवलं नाही. आज जीव तुटतोय दोघींसाठी. उतार व्हायला लागलोय मी आता. बंगला बांधून त्याचा मी फार काळ उपभोग घेऊ शकेन असंही नाही. तरी पण हे चित्र पाहिलं, आता वाटू लागलं यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस. जोशींनी त्यांना थांबवलं. शांत व्हा, तुमच्या भावना मी जाणतो. या बंगल्यामुळे तुमचं आयुष्य नव्याने चालू झालं आहे असंच समजायचं. जरा वेळ शांततेत गेला. दिवाकर पंत चित्राकडे पाहत होते. जोशी त्यांच्याकडे पाहत होते. जोशी साहेब, आमच्या उडीच्या बाहेर ह्यातलं काही जात नाही ना? त्याची काळजीच सोडा. एस्टिमेटच्या वर एखादा रुपया जरी झाला तरी मग तो आमच्या फर्मच्या नावावर. मग हरकत नाही. आम्ही काही पैसेवाली माणसं नाहीत. आयुष्यभर एखादं स्वप्न उराशी बाळगायचं का, तर बाकीचे व्याप ताप सहन व्हावे म्हणून. असं काहीतरी पुढं ठेवलं म्हणजे मग काहीतरी उरतं. चहापान आटोपल्यावर जोशी निघून गेले. तुम्हाला आता जेवण नकोच असेल? मागून द्वारकाबाईंनी विचारलं. द्वारका, तू कल्पना कर. आधी घर बांधायचं आणि मग बाकीच्या काळज्या करत बसायचं. एकमेकांशी भांडायचं, स्पर्धा करायची उगीचच. नातेवाईकांनी भलंबुरं चिंतायचं. त्यापेक्षा आता या सगळ्या गोष्टी बाद झाल्या. काळज्या संपल्या. मुलाबाळांचं भलं झालं. आता शांतपणे अशी पर्णकुटी बांधायची. कुणाचं देणं नाही, घेणं नाही. कुणाकडे भीक मागायची वेळ आली नाही की दात वेंगळावे लागले नाही. आहे की नाही सुखी माणसाचं खरं घर? त्या गोष्टीतल्या राजाला म्हणे सुखी माणसाचा फक्त सदरा हवा होता. त्या लेकाला म्हणावं, ये इकडे आणि घेऊन जा हे घरच. इश्य, घर कसं नेता येईल? न्यायचं म्हणजे काय, इथं येऊन राहायचं. खरंच द्वारका, तुला माझ्या एवढा आनंद होत नाही? होतो की, पण माझ्या एवढा नाही असंच ना? या प्रश्नाचं उत्तर न देता द्वारकाताई खिडकीकडे धावल्या. कोण आहे? पोस्टमन दिसला, समोरच्या बंगल्यात गेलेला. इकडं वळतोय का बघते. असेल तर येईलच की, न वळून सांगतो कुणाला? घराकडे पाहत दिवाकर पंतांनी उत्तर दिलं. नवीन घरात पोस्टमन दिसतो की नाही हे आधी कुठल्या खिडकीतून कळेल यावर ते विचार करीत होते. आणि खरोखरच एखादा राजा राहायला येतो म्हणाला तर त्याला कोणती खोली द्यायची? राजा झाला म्हणून काय झालं बाकी? गुलमोहर दिसणारी आपली खोली नाही द्यायची. तेवढ्यात द्वारकाताई दरवाजाकडे धावल्या. पोस्टमनच्या हातातून त्यांनी ते पत्र घ्यायचं होतं, खाली पडू द्यायचं नव्हतं. पण त्या दरवाजापाशी पोचेपर्यंत पत्र फटीतून आत फेकलं गेलंय. आलं ग बाई, माझ्या बबडीचं पत्र, असं म्हणत त्यांनी पत्र उचललं. पत्र होतं दिवाकर पंतांच्या नावाचं. वरचं अक्षर वाटत होतं जावई बापूंचं. काय म्हणतायत जावई बापू, असं म्हणत त्यांनी पाकिट फोडलं. आधीरतेने वाचायला सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसू लागलं. मग कपाळावर एक एक आठी चढू लागली. मग वाचता वाचताच ते विचारात पडले. काय म्हणतायत? मोठ्यांदा वाचा ना. पण मोठ्यांदा न वाचता त्यांनी परत मनात वाचायला सुरुवात केली. पत्र संपता संपता त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रचंड दुःखाची लाट पसरली. शेजारच्या खुर्चीचा आधार घेत ते खाली बसले. पत्र आपोआप खाली पडलं. द्वारकाबाईंनी ते उचललं. पत्र वाचता वाचता त्यांच्यावरही त्याच प्रतिक्रिया घडल्या. हाताशी होऊन त्याही हतबुद्ध होत खाली बसल्या. दोघं एकमेकाकडे पाहत राहिली. आणि मग एकाएकी अन्यायाची जाणीव होत द्वारकाताई बोलू लागल्या. अशक्य, शक्यच नाही आपली उषा अशी वागणं. कालत्रही शक्य नाही. आपली मुलगी आहे ती, असं कधीच करायची नाही. तुम्हाला खरं वाटतं? समज. मी म्हटलं नाही वाटत. पण काही उपयोग आहे का? पटवर्धनांचा तो ग्रह बदलायचा कसा? असं कसं म्हणता तुम्ही? आजच्या आज जा, परिस्थिती पाहून या. उगीच राईचा पर्वत करायचा म्हणजे काय? पण अजून काय घडले हे कुठं आपल्याला समजलंय? राईचा पर्वत झालाय की खरोखरच पर्वताएवढी चूक झाली हे कळायला हवं. मी सांगते ना न कळता. हा त्यांचा चावटपणा आहे. माझी उषा तशी नाही. आणि तरीही मी म्हणते, समजा काही घडलंच तसं तरी ही काही कळवण्याची रीत? एखादा माणूस स्वतः आला असता किंवा आपल्याला बोलून घेता, एकत्र बसून विचारविनिमय करता. खुशाल पत्रातून कळवायचं म्हणजे काय? म्हणे तुमची मुलगी नीट वागत नाही, आणखी 15-20 दिवस वाट पाहू आणि धाडून देऊ माहेरी. परत इकडं आणणं हे आमच्या मनावर राहिलं. हे काय पत्र झालं? रीतभात झाली? खूप वेळ द्वारकाताई बोलत राहिल्या.
ज्या प्रश्नांची उत्तरं दिवाकर पंतांजवळ नव्हती ते प्रश्न त्यांना विचारत राहिल्या. जरा वेळानं मग त्यांच्या त्या गप्प गप्प झाल्या. उषाच्या आतून वेडवाकडं काही घडेल यावर मात्र त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. दिवाकर पंतांचं बळच राहीसं झालं त्या पत्रानं. तो आघात न पेलवणारा होता. त्यांच्या उरलेल्या आयुष्याला लागलेला तो सुरुंग होता. आजवर ते कुणाच्याही अध्यात-मध्यात पडले नव्हते. आपण सगळ्यांशी सरळ असलं की ते सगळे आपल्याशी सरळ असतात अशी त्यांची सरळ सरळ श्रद्धा होती. लग्न पण त्यांनी थाटात केलं होतं उषाचं. जावयांच्या आणि व्यायाच्या कळपाला कोणत्याच बाबतीत आठी पडू दिली नव्हती. आणि मग उषाचं लग्न झाल्यावर ते मोकळे मोकळे झाले. आता एका स्वप्नाच्या मागं सर्व बाळानिशी धावायला ते मोकळे होते. पण आता ते सगळं संपलं होतं. दोघंजण त्या दिवशी जेवले नाहीत. एकमेकाजवळ बसून राहिले, पण एकमेकांशी बोलले नाहीत. जणू आपल्याला दुःख ज्याला त्याला स्वतःलाच भोगावंसं वाटत होतं. आज त्या आघातात सहभागी होणं नको होतं. दिवाकर पंतांना त्या दुःखातही सौख्य होतं. काही वेळापूर्वी त्यांना वाटलं होतं की बंगला बांधण्याच्या कल्पनेनं आपल्या एवढा काही बायकोला चढला नाही. तिचा आनंद व आपला आनंद वेगवेगळा आहे. तेव्हा त्यांना त्या आनंदातही दुःख वाटत होतं. पण आता आपल्या इतकंच दुःख बायकोला झालेलं पाहून त्यांना आनंद वाटत होता. आनंदाच्या प्रत्येकाच्या कल्पना निरनिराळ्या असतील, आनंद वेगळा आहे, पण दुःख एकच आहे याचं त्यांना समाधान वाटलं. त्या एका पत्रानं त्या नवरा बायकोवर निरनिराळे परिणाम झाले. आपल्याला कोणाला तरी सावरायचं आहे, बिघडलेलं गाडं मार्गावर आणायचं आहे आणि आपला दाम खोटा नाही हे पटवायचं आहे. या जिद्दीनं द्वारकाबाई वावरू लागल्या. जावई त्या क्षणी त्यांना समोर असायला हवा होता. उषाला भाऊ नसल्यामुळे कान पिळायचा अधिकार एका मानलेल्या भावानं पटकाविला. आता द्वारकाताईचं जावयाचा कान पिळून बायकोला नीट वागवण्याविषयी तंबी देणार होत्या. याच्या अगदी उलट परिणाम दिवाकर पंतांवर झाला. उषा आत्ताच जणू काय परतली आहे अशा विवंचनेत ते वावरू लागले. त्यांच्या आवडत्या विषयात त्यांना रस उरला नाही. द्वारकाताई 10 वेळा उषाकडे जाऊन या म्हणाल्या, ते त्यांना पटलं नाही. सगळ्याचा विसर पडायला लावणारं गुलमोहराचं झाडही त्यांना दिलासा देऊ शकलं नाही. अशाच विकल मनस्थितीत 4 दिवस गेले आणि एके दिवशी सकाळी उषाचा दीर भास्कर त्यांच्या घरी अचानक आला. बसा म्हणायची वाट न बघता मोकळेपणी गुणगुणत किल्ल्याची साखळी तर्जनीभोवती गरगर फिरवीत खुर्चीवर बसला. कुणाकडेही कधीही गेला तरी भास्करच्या या मोकळेपणात फरक पडत नाही. दिवाकर पंतांनी स्वयंपाकघरात जाऊन सांगितलं, भास्करराव आलेत. पदराला हात पुसीत द्वारकाताई म्हणाल्या, बरं झालं वेळेवर आले. मीच विचारते आता सगळं. हळू, त्यांना काही विचारू नकोस. वा, मग पोरीची हकीकत कळावी कशी? स्वतः उषाचं पत्र नाही, तुम्हाला गावाला जाऊन खबर काढून या म्हटलं, त्याला तुमची तयारी नाही. आता त्यांनाही विचारू नको म्हणताय. माझं ऐकशील तर खरं? खरोखर तसा काही गंभीर मामला असेल तर आपण विषयी न काढता ते आपण होणंच सांगतील आणि त्यांनी स्वतः विषय काढला नाही तर आपलं पेल्यातलं वादळ होतं म्हणायचं आणि गप्प बसायचं. पत्राची ओळखसुद्धा द्यायची नाही. बाहेर येत दिवाकर पंतांनी विचारलं, कुणाकडे येणं केलं? मुद्दाम इकडे आलो. काय हाल हवाल? उत्तम. तुमचं कसं काय चाललंय? प्रकृती वगैरे ठीक? बिलकुल. जावई बापू काय म्हणतायत? मजेत आहेत. भास्कर उत्तर देत होता. एकीकडे वातावरणाचा पत्ता लागतो का त्याचा शोध घेत होता. आपण होऊन तो काही दर्शवणार नव्हता. दिवाकर पंतांकडून काहीतरी दिसावं ही त्याची इच्छा होती. ओढून ताणून आणलेलं संभाषण कुठेही बंद पडू शकतं. रिवाजासाठी केलेल्या चौकशा संपल्यावर पुढं काय बोलावं त्याचा दोघांना पत्ता लागेना. तेवढ्यात चहा टाकून मधल्या दरवाजात द्वारकाताई येऊन उभ्या राहिल्या. आमची उषा काय म्हणती? ठीक आहे, असायचीच. लग्न झालं की मुली इकडच्या तिकडे होतात. आईवडिलांना 4 ओळी पण लिहाव्याशा वाटत नाहीत. मग त्यांचं काही पत्र नाही आलं तुम्हाला? भास्करनं विचारलं. एकही नाही. आमच्या आप्पांचं पण पत्र नाही. द्वारकाताईंकडे पाहत दिवाकर पंत म्हणाले, नाही ना. पुन्हा सगळी गप्प झाली. तो अप्रिय पण अटळ विषय कुणीही आधी काढायला तयार नव्हतं. ती दोघेजण भास्करकडून काही समजेल याची वाट पाहत होते तर पत्राचा बॉम्बगोळा पडून घायल झालेल्या दाम्पत्याला धीर द्यावा म्हणून भास्कर आला होता. आणि इथं तर दोघं जणू काहीच दाखवत नव्हते. काहीतरी बिनसलं होतं.
वातावरण चमत्कारिक बनलं होतं. बोटाभोवती साखळी फिरवीत भास्कर परत गुणगुणायला लागला. चहा पाणी आटोपल्यावर भास्करनं मग सरळ विषय काढला. परवा तुम्हाला आप्पाचं पत्र आलं ना? दिवाकर पंत जड आवाजात हो म्हणाले. द्वारकाताईचाही धीर छेपला. पुढे येत त्या म्हणाल्या, तुम्हाला मी आता विचारणारच होते, पण आपण होऊन सुरुवात कशी करायची याचा विचार करत होतो. तुम्ही विषय काढत नव्हतात. मलाही कळेना की तुम्हाला काही समजलंय की नाही. समजलं. 4 दिवस डोळ्याला डोळा नाही. यांना तर 10 वेळा म्हटलं, 4 दिवस जाऊन या, सगळं पाहून या, 4 गोष्टी सांगा. त्याचा काही उपयोग व्हायचा नाही. भास्कर मध्येच बोलला. म्हणजे एवढं काही घडलंय काय? द्वारकाताईच्या पोटात कालवा झाला. नाही, तसं काही घडलेलं नाही. आणि उषाताईसारखी मुलगी मिळाल्यावर भलत्या थराला गोष्टी जायच्याही नाहीत. आमचे बंधुराजत जरा चक्कर आहेत. भास्करच्या तोंडून चक्कर शब्द गेला आणि त्याची त्याला शरम वाटली. भावाची सासूरवाडी ही या ठिकाणी या जातीचा शब्द तोंडात यायला नको. पण आता उपाय नव्हता. गेलेला शब्द मागं थोडाच येतो. ती दोघं भास्करकडे पाहत राहिली. ओठावरून जीभ फिरवीत भास्कर म्हणाला, चक्कर म्हणजे काय? चक्कर नाही, अगदी जरासा हेकट आहे. अजून त्याला कसं वागावं, कशाची अपेक्षा करावी हे कळत नाही. नक्की काय घडलं हे कळत नाही अजून. तुम्ही फार मोगम बोलत आहात. आमचा जीव टांगणीला लागलाय. काय करू? सगळं मोगमच चालतं आमच्या घरात. त्याला भडकवायला काही फार मोठं कारण लागलं अशातलं भाग नाही. घरात समजा खायला कांदे पोहे केले तर हा प्राणी बटाटे पोहे का नाही केलेत म्हणून भडकेल. आता ही काय खवळाखवळीची बाब झाली? असं करतो आणि एकदा भडकला की मग काय एकदम संबंध तोडण्याची भाषा. बायकोशी असं चालतं असं नाही. तर आमच्याशी पण हीच तऱ्हा आहे. आमच्यावरही डाफरतो. आमच्यासारख्यांना नातेवाईक म्हणण्याची शरम वाटते असं सरळ सरळ बोलतो. कठीण आहे मग, दिवाकर पंत हताश म्हणाले. नाही म्हणजे अंतःकरणाचा वाईट नाही, पण एवढंच की त्याचा दृष्टिकोन हाच खरा दृष्टिकोन. त्याचे ठोकताळे हेच खरे ठोकताळे. ते जो मानत नाही तो नालायक असं काहीसं विक्षिप्त धोरण आहे त्याचं. काय बाई तरी विक्षिप्त स्वभाव. भास्कर गेल्यावर द्वारकाबाई म्हणाल्या. अजब आहे म्हणायचं. मला वाटलं की काही प्रचंड मोठा प्रकार घडला की काय, पण नाही, किरकोळ आहे. होईल पण ठीक. उषा त्यांना ठीकठाक करेल. एक मूल झालं की निवळतील. जातात कुठं? उषा घेईल जमवून त्यांच्याशी. अजून माझी उषा ओल्या मातीची आहे. कशीही वळेल, कशीही वाकेल. द्वारकाताईंच्या मते उरावरची धोंड पुरती उतरलेली नव्हती, तरी तिचं ओझं पूर्वी इतकं नव्हतं. मुलीबद्दलचा गाढ विश्वास, नितांत श्रद्धा द्वारकाताईचं मन हलकं करू शकल्या. याउलट दिवाकर पंत अस्वस्थ झाले. उषानं वाकून वळून काम निभावेल असं त्यांना वाटेना. जमवून घेण्याची पाळी येणं म्हणजे कुठंतरी मुळालाच धक्का लागला होता. भास्करकडून फार मोठी सांसारिक अडचण, मोठी समस्या समजली असती तर दिवाकर पंतांना बरं वाटलं असतं. आपत्ती पण अशी यावी की त्याचाही हेवा वाटावा आणि व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये, चांगला 200 फुटावरून पडावा. माणूस किती उंचीवर पोचला होता ते तरी जगाला कळेल. तसंच आपत्तीचंही व्हावं. पण इथं मामला निराळा होता. त्यात नुसतीच खुडबुड होती. प्रचंड स्फोट नव्हता. उषा नुकतीच इथं भरडली जाणार होती. त्यात तिचं भरडणंही कुणाला कळणार नव्हतं. त्यागही समजणार नव्हता. हेकट माणसाशी जमवून घेण्याची शक्ती, विवेक तिनं वाढवत राहायचा आणि हेकट माणसानं मात्र घेतेच की नाही जमवून, जाते कुठे असं म्हणत आणखीन हेकट व्हायचं. याला शेवट नव्हता. प्रचंड आघातांनी माणूस जेवढा खराब खचत नाही, कारण त्याच्या मनाची पूर्वतयारी झालेली असते. अनपेक्षित बारीक सारीक धक्क्यांनीही माणूस खचतो, कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा असतो. भास्करनं भावाच्या स्वभावाची चांगली कल्पना दिली. आपल्याला सावध राहायला मिळालं. त्यामुळे 2-3 दिवस दिवाकर पंत घराबाहेर पडले नाहीत. आर्किटेक्ट संजगिरींकडे त्यांचं महत्त्वाचं काम होतं. तिकडेही ते फिरकले नाहीत. विचारांच्या वावटळीत वाळलेल्या पानाप्रमाणे ते भिरभिरत होते. पुन्हा जोशीच त्यांच्याकडे आले. तुम्ही आला नाहीत पुन्हा? जोशींनी येताक्षणीच विचारलं. प्रकृती जरा बरी नव्हती. ताप?
नाही, असंच जरा अस्वस्थ. बंगल्याची काळजी करू नका. नाही, त्याची काळजी उरली नाही. सध्या बांधणीचा विचारच सोडलाय म्हणून त्याची काळजी सोडली. एवढं वेळ उभं राहून बोलत असलेले जोशी या वाक्यानं खालीच बसले. काय सांगताय काय तुम्ही? बंगल्याचा विचार सोडलाय? अजिबात असं नाही. तर सध्या पुढं ढकललाय. येतोच आहे आमच्या साहेबांना भेटायला. तुमचा बेत असा एकाकी कसा काय बदलला? त्याचं असं झालं, ती म्हणते आधी तीर्थयात्रा उरकूया. अंगात बळ आहे तोवर हिंदुस्थान तरी कमीत कमी पाहून घेऊ. एकदा बंगला बांधून झाला म्हणजे नवं घरं सोडावंसं वाटणार नाही. तुम्ही म्हणता हे खरं आहे. संमतीदर्शक मान हलवीत जोशी म्हणाले. तुमचे साहेब नाराज? चालायचंच, बिझनेस आहे हा. भेटतील ना संध्याकाळी? हो हो, भेटतील ना. मग येतो म्हणून सांगा. जरूर. तुमच्याबरोबर एवढं आयुष्य गेलं, पण अजून मला तुमचं मन समजलं नाही. तीर्थयात्रेचं मध्येच कसं काय डोक्यात आलं? काहीतरी समर्पक कारण नको का सांगायला? दरवाजा बंद करत दिवाकर पंत म्हणाले. म्हणजे? द्वारकाताईंच्या तोंडून खांद्यावर हात ठेवीत ते म्हणाले, मी घर बांधायचा विचार रहित केलाय. त्यांच्या हातावर आपले हात ठेवीत त्यांनी विचारलं, काय सांगता काय हे? एक वार हिला सगळं सांगायचं असं दिवाकर पंतांच्या मनात आलं. पण पाठोपाठ त्यांना वाटलं, आपली खळबळ हिला सांगूनही तिला अशांत का करा? आपल्या विचारांची धग आपल्यालाच लागू दे. हिला राहू देत अशीच हसती बोलती. मग ते म्हणाले, तसं काही विशेष नाही, पण मी आपला विचार केलाय की एकदा आपल्या उशाचं गाडं मार्गीवर लागलं की बंगला आपल्या हातातला आहे. द्वारकाताईंनी यावर काही विचारलं नाही. बंगल्याचा विचार दूर करणं हे सहजासहजी घडलेलं नाही याची त्यांना खात्री होती. त्यांच्या मागे फार मोठा विचार होता, महान त्याग होता. याची कल्पना आता जरी आपल्याला पाहायला मिळत नाही तरी मनातली सगळी खळबळ आपल्याजवळ व्यक्त केल्याशिवाय दिवाकर पंत राहणार नाहीत याची त्यांना खात्री होती. पण या बाबतीत द्वारकाबाईंचा अंदाज चुकला होता. आपल्या मनात निर्माण झालेली भीती दिवाकर पंत कधीच बोलून दाखवणार नव्हते. उषा केव्हा तरी माहेरी येणार होती. तिचा भार पुन्हा आपल्यावरच पडणार आहे. तिनं आता चांगलं शिकायला हवं, मोठा कोर्स घ्यायला हवा, आपल्या पायावर उभं राहायला हवं. त्यासाठी तिला शिकवण्यासाठी पैसा हवा. म्हणजे फंडाची रक्कम बांधकामात गुंतवता येणार नाही. बंगला बांधून आपण त्यात उषाच्या काळजीसह वावरणार. बंगल्यातलं वातावरण काळजीनं धुरकटणार. ते काही नाही. बंगल्याचं वेळ विसरायला हवं. उषाचं आणि तिच्या नवऱ्याचं भविष्यकाळात पटेल अथवा न पटेल, पण जावयाचा विक्षिप्तपणा ऐकून दिवाकर पंत धास्तावले ते धास्तावलेच. कारण कोणतं का असेना, चूक कुणाची का होईना, असंतोषाची पहिली ठिणगी पडली की संसार संपला. एकमेकाविषयी मनात एकदा तीड बसली की आटपलं. काच एकदाच तडकते, वारंवार तडकत नाही. तडकणं संपलं की एकदम फुटणंच, मधला टप्पा नाही. बंगल्याचा विचार सोडला पाहिजे. तांबड्या फुलांचं वेड विसरलं पाहिजे. अशा विचारांच्या पगड्यातून दिवाकर पंत बाहेर येईनात. गुलमोहराचं झाड त्यांना आता बघवेना. तो त्यांचा पराभव होता. भंग पावलेलं स्वप्न होतं. श्रद्धास्थानाला तडा गेला होता. विसाव्याचं स्थळ आगीचं भक्षस्थान झालं होतं. याच वावटळीत ते बाहेर पडले. लाकूड तोडायला घेऊन सरळ प्लॉटवर गेले. हे झाड तोडायचं. फक्त फांद्याच ना साहेब? नाही, मुळासकट तोडायचं. का व असं कशापायी? चांगलं बेस झाड आहे की. बांधकामात येतं की काय? अरारारा, लय वांगाळ. मला वाटलं बाबूळ वगैरे असेल. झाड वाचावा साहेब, चांगलं हाय. तू काम कर, मला शिकू नकोस. मला हे झाड नको म्हणजे नको. लाकूड तोड्या झाडावर सारड्याप्रमाणे चढला. वरच्या फांदीवर पहिली कुऱ्हाड बसली आणि त्या पहिल्या घावानं दिवाकर पंतांच्या अख्ख्या भूतकाळातील आठवणीवर तडाखा आणला. दुसऱ्या घावासरशी त्यांच्या भविष्यकाळ नष्ट केला. तिसरा घाव बसला आणि दिवाकर पंतांना प्लॉटचा वर्ष वाढदिवस आठवला. घावाघावागणिक आठवणींचा मोहर झोडपला जात होता. खाली पडणाऱ्या फांद्या चुकवीत चुकवीत दिवाकर पंत तांबडी फुलं भराभर वेचत होते. वेचता वेचता त्यांना उगीचच भास्कर आठवला. त्यांना वाटलं आपण फुलं बोळा करीत असताना तो पटकन म्हणले, चक्कर आहे दिवाकर पंत. घावावर घाव बसत होते. झाडाची उंची कमी होत होती. दिवाकर पंतांचं स्वप्नही लहान होत होतं. रस्त्यावरून जाणारे येणारे म्हणत होते,
आम्ही असतो तर झाड वाचून बंगल्याचं प्लॅन केला असता. गावागावागणिक दिवाकर पंत तांबड्या फुलांच्या सड्यात भिजत होते.